पाहुणे पत्ता सापडला ना बरोबर. तसं आपल्याला सगळी ओळखतात म्हणा गल्लीत. कुठल्या पण बारक्या पोराला तुम्ही सांगितलं का नाही तर आपल्या घरी आणून सोडते ते बघा. कुठे आहे तुमची स्वीटी? बोलवते. हा इंद्रनील, इंद्रनील. अगं मम्मी भाडेकरू कशाला बोलवलेत? मम्मी एवढं समज केलंच ना. आता ते लोक काय घर खाली करणार आहेत काय? अगं खुळीस का काय? भाडे करू नयेत, पाहुणे आहेत. ही आमची स्वीटी. आमचं घरातलं सगळं ना स्वीटीच बघते बरं का. भाडेकरूशी बोलणं, भाडं घेणं सगळं तीच बघते. लय गुणाची आहे बघा. घरकाम बोलू नका, शिवणकाम बोलू नका, स्वयंपाक बोलू नका, सगळं सगळं येतं तिला. माझी स्वीटी म्हणजे परिवारी सुंदर आहे. हा ते तर दिसतच आहे, पण फोटोपेक्षा प्रत्यक्षात देखणी आहे तुमची मुलगी. आता आलं माझ्या ध्यानात. ह्या पाहुण्यासनी मम्मीनं मलाच बघायला बोलवलंय. मम्मी जरा चल की यात. अगं स्वीटी नंतर बोलू की. ये इकडे बस. मला महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. चल की. शेवटी काय बोलायचंय? पप्पा तुम्ही गप्पा मारत बसा इथं. हा मी येतो मम्मीशी बोलून. चल की मम्मी. ये की लवकर. मम्मी हे काय चाललंय? स्वीटे तुझी नाटकं आता बंद करा. मी आणलेल्या या मुलाशी लग्न कर आणि सेटल हो. अगं श्रीमंत घरा नाही ते. अगं हे समज का करायलेस तू? मी जे बी काय करते ना ते तुझ्या भल्यासाठी करते. मला चांगलंच ठाऊक आहे मम्मी माझं भलं कशात आहे ते. कशात? त्या शुभूशी लग्न करण्यात. होय मम्मी माझं खूप प्रेम आहे शुभूवर. स्वीटे अगं तुला कळतंय का? स्वतःच्या हातानं स्वतःचा इस्कोट करून घेऊ नकोस. अगं तो शुभू साधं तुझ्याकडे डुंकून पण बघत नाही. प्रेम राहायला दूरच. नाही 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 असं काय नाही आहे मम्मी. हे बघ शुभू माझ्यावर प्रेम करल मला माहित आहे. स्वीटे गप बस आता. मी तुझं काय बी ऐकून घेणार नाही. अगं बाहेर चल आणि पाहुण्यांशी बोल. अगं त्या मुलाबरोबर तुझं लग्न झालं ना तर तुझं भाग्य उजळल. कळलं? तू ऐकणार नाहीस ना? ठीक आहे आता स्वीटी काय आहे हे दावतोच तुला. हॅलो शिरीष घाणेकरची तब्येत कशी आता? मॅडम पेशंट स्थिर आहे पण बिन काही नाही. मला काही ऐकायचं नाहीये. मला फक्त रिझल्ट हवाय आणि मी त्याच्यासाठी एक्स्ट्रा फी देते तुम्हाला. तुमच्या हॉस्पिटलचं जे एक्स्ट्रा बिल भरते ना ते त्याच्यासाठी आहे. यापुढे कुठलाही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, समजलं? तर शिरीष घाणेकरला त्याच्या रूम मधून ताबडतोब शिफ्ट करा. पण मॅडम पेशंटची स्थिती. पण बिन काही ऐकायचं नाहीये मला. मी सांगते ते करा. मी सिक्युरिटीसाठी माझी माणसं पाठवते. पुढच्या 15 मिनिटात तो पेशंट तिथून गायब झाला पाहिजे. ठीक आहे. हा श्रावणी तू कितीही प्रयत्न कर पण तू शिरीष घाणेकर पर्यंत पोहोचू शकणार नाहीस. आजपर्यंत जसे माझे प्लॅन यशस्वी झाले तसाच हाही होईल. काहीही झालं तरी हा खेळ माझ्या हातात राहणार. करण्याची सुरुवातही मीच केली आणि शेवटही मीच करणार. कारण या पटलावरची राणी एकच, अलकनंदा. घ्या ना स्वीटीने बनवत चांगले बनवल्यात. माझा होकार आहे लग्नाला. काय तयार आहे? असं झटका लागलं का काय करायला लागलेत? आता मम्मी पप्पांनी ठरवलंय ना व. मग मी त्यांच्या शब्दाबाहेर आहे का? स्वीटी असं असेल तर मग चांगलंच आहे की. हा फक्त त्यांना मान्य असेल तरच. तुला मुलगी पसंत आहे ना रे? हो. झालं तर मग मुलाने तर होकार दिलाच आहे आणि आम्हाला तर बघता क्षणी मुलगी पसंत पडली. हो ना? हा पण त्याआधी मला त्यांना आमचं आणखी एक घर दाखवायचं. स्वीटी अजून कुठलं दुसरं घर? अगं स्वीटी आम्ही समजा दाखवतो बघ त्यांना. तू बस आणि तर बोल बरं. नाही का मम्मी हे लग्नाआधी मुलाला समजा ठाऊक पाहिजे. बरोबर बोलतोय की नाही मी? हो अगदी बरोबर. कळलंच पाहिजे. तुम्ही तुमच्या डोळ्यानं प्रत्यक्षच बघा की. कसे माझे मम्मी पप्पा तर लाख सांगतील आमची एवढी प्रॉपर्टी आहे तेवढी प्रॉपर्टी आहे. तुम्ही काय ऐकू नका. नाही म्हणजे स्वतःच बघून घ्या ना. कसं आहे लगीन झालं आणि त्यानंतर तुम्ही मला टोमणे दिले तर मला आवडणार नाही होते.
सॉरी राग नका मानू, मी जरा स्पष्टच बोलतो म्हणून. तू स्पष्टच बोलते हे आवडलंय आम्हाला. तू ह्याला खुशाल घेऊन जा आणि सगळं दाखव. आम्ही येतोच आहे पाठवून. आमची स्वीटी बरं. तुम्ही खावा की वहिनी, घ्या वहिनी. शुभ चुकलंच रे माझं. असू दे मॅडम, तुम्ही मला एक विचारला पाहिजे तो. आता सगळा डाव बिघडला. मी पण ना, हे असंच होतं माझं. राग आला ना की मी कसला विचारच करत नाही रे. म्हणून मी तुम्हाला निस्वादळ म्हणतोय. जाईल तिथं गोंधळ. काय म्हणाला? मला असं म्हणायचं होतं की तुम्ही रागाच्या भरात काय विचारच करत नाही सा मॅडम. उलट त्याच वेळी विचार करायचा असतो मॅडम. बरोबर आहे, चुकलंच माझं. पण आता काय करायचं? अलकनंदा मॅडम नक्की काहीतरी मोठं करणार आता. मॅडम तुम्ही काळजी करू नका, काहीतरी करूत आपण. हॅलो, बोल. काय? ठीक आहे. काय झालं शुभ? आत्यासाहेबांनी हॉस्पिटलला सिक्युरिटी पाठवले. सिक्युरिटी? पण तुला कसं कळलं? माहिती ठेवावं लागते मॅडम. अरे पण कसं कळलं? मॅडम की तुम्ही आधीच एक माझा माणूस पेरलेला. आता आत्यासाहेबांनी भीती वाटत असणार की त्यांचा पुरावा ओपन होईल. म्हणजे नक्की काहीतरी गडबडी. तुम्ही तिथं खाली कानातलं दाखवत होता की नाही, त्याच वेळेला मी आत्यासाहेबांच्या चेहऱ्यावरती भीती बघितली. शुभू, काहीतरी मोठं गुप येते जे त्या जगापासून लपवत आहे. मॅडम आत्ता वेळ वाया घालवायला नको. आत्यासाहेबांच्या माणसाच्या आधी आपण तिथं पोचायला पाहिजे. पण आपल्याला कोणी ओळखलं तर? मॅडम तुम्ही लोड घेऊ नका, माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण तिथे वेळेत बी पोचणार आणि आपल्याला कोण ओळखणार बी नाही. इथंच कापड बदलावीत. आज काही करून तो शिरीष घाणेकर गावलाच पाहिजे, म्हणजे त्याच्याकडनं त्या श्रावणीच्या आईची सगळी माहिती घेता येईल. एक मिनिट. नवीन जॉईनिंग का? हा ते 612 साफ करायला सांगितले. बरं बरं ठीक आहे. शुभू, आपल्याला कोणी ओळखणार नाही ना? काळजी करू नका, कोण बी ओळखणार नाही. फक्त कॉन्फिडन्समध्ये राहा. चला. शिरीषजी, शिरीषजी